राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली आहे। अजित पवार यांना अखेर पुण्याची जबाबदारी मिळालेली आहे, ज्यामुळे अजित पवार नाराज आहे असं बोललं जात होतं। त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यासाठीच आता भाजपने हे पाऊल उचललंय, काही तडजोड केली आहे का अशी चर्चा रंगलेली आहे। चंद्रकांत दादांना अमरावती सोलापूरची जबाबदारी दिली आहे, तर धनंजय मुंडे यांना बीडचं पालकमंत्री पद दिलेलं आहे आणि राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज जाहीर केली आहे। या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचं पालकमंत्री पद देण्यात आलंय, तर 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी ही आता देण्यात आलेली आहे। पुण्याचे पालकमंत्री अजित पवार असतील, अकोल्याचे राधाकृष्ण विखे पाटील, सोलापूरचे चंद्रकांत दादा पाटील, तर अमरावतीमध्ये चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे जबाबदारी देण्यात आलेली आहे। दरम्यान सगळ्यात आधी लोकशाही मराठीनं काल याविषयीची बातमी दाखवलेली होती आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं पाहायला मिळत आहे। लोकशाही मराठीच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाला आहे। अखेर पुण्याची जबाबदारी अजित पवार यांना देण्यात आली आहे, तर चंद्रकांत पाटलांची पालकमंत्री पुण्याच्या पालकमंत्री पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल आणि लोकशाही मराठीनं जी बातमी दाखवलेली होती त्याच्यावर आता शिक्कामोर्तब झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर हे पालकमंत्री नवीन पालकमंत्री पदाची जबाबदारी नेमकी कोणाकोणावर देण्यात आली ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। बुलढाण्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील असतील, कोल्हापूरचे हसन मुश्रीफ, गोंदियाचे धर्मराव बाबा आत्राम, तर बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे असणार आहेत। नव्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत, या नेत्यांची वर्णी लागलेली आहे पालकमंत्री पदावर। परभणीचे पालकमंत्री संजय बनसोडे, वर्ध्याचे सुधीर मुनगंटीवार, तर नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील हे असणार आहे। 12 जिल्ह्यांचे नवे पालकमंत्री पद जाहीर झालेली आहे आणि यामध्ये नेमका कोणाकोणाचा समावेश आहे ते आपण लोकशाही मराठीच्या स्क्रीनवर बघू शकताय। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागील बऱ्याच दिवसांपासून जी चर्चा होती की सुपर पालकमंत्री पुण्याचे अजित पवार आहे, जरी नावाला पालकमंत्री हे चंद्रकांत पाटील असले तरी देखील, आणि ती चर्चा आता खरी ठरताना दिसून येते, कारण पुण्याचं पालकमंत्री पद अजित पवारांकडे गेलं आहे, तर चंद्रकांत पाटलांची त्या पदावरून उचलबांगडी झाली आणि यावर प्रतिक्रियेसाठी शरद पवार गटाचे अंकुश काकडे हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। काकडेजी, अखेर पालकमंत्री पदाची जी जबाबदारी आहे ती अजित दादा गटातील मंत्र्यांना आता मिळालेली आहे आणि मुख्य म्हणजे ज्याच्यावरून नाराजी होती असं कळत होतं ते पालकमंत्री पद पुण्याचं अजित दादांना मिळालंय। तुमची पहिली प्रतिक्रिया काय? त्यात आश्चर्य वाटण्याचं कारण नाही, कारण साधारणतः पालकमंत्री पद देत असताना ज्या पक्षाचे ज्या जिल्ह्यामध्ये जास्त आमदार आहेत अशांना पालकमंत्री पद दिले जातं। पुण्यामध्ये अजित दादांबरोबर त्यांच्या राष्ट्रवादीचे गेलेले आमदार हे जास्त संख्येने आहेत। त्याशिवाय अजित दादा हे चंद्रकांत पाटलांपेक्षा सिनियर आहेत। यापूर्वी सुद्धा 2-3 वेळेला त्यांनी पुणे जिल्ह्याचं पालकमंत्री पद भूषविलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांच्याकडे ते देणं हे प्रथेप्रमाणे योग्यच होतं आणि ते झालंय। त्याच्यामध्ये चंद्रकांत पाटलांची उचलबांगडी झाली असं म्हणणं काही बरोबर नाही। अजितदादांना पुणे जिल्ह्याचं पालकमंत्री दिलं असल्यामुळे ते चंद्रकांत पाटलांना दुसरं कोणत्या तरी जिल्ह्याचं पालकमंत्री पद दिलं जाईल। अजित पवारांना पुणे जिल्ह्याचा अगदी इतिहास माहिती आहे आणि त्यांच्या पालकमंत्री पदाचा फायदा पुणे जिल्ह्याला विकासाच्या बाबतीमध्ये होईल असा आम्हाला विश्वास आहे। निश्चितच काकडेजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। तर महेश तपासे राष्ट्रवादीचे हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। तपासेजी, पालकमंत्री पदाची जबाबदारी जी आहे ती आता अजित पवार गटातील जे मंत्री होते त्यांना आतापर्यंत दिली गेली नव्हती, पण आता नव्या पालकमंत्री पदाची यादी जाहीर झालेली आहे आणि अजित पवार गटाला सुद्धा पालकमंत्री पद मिळाले आहे। तुमची पहिली प्रतिक्रिया काय? अजित दादांना पालकमंत्री पद मिळणारच होतं, त्याचबरोबर वित्त विभागाची जबाबदारी मिळणारच होती। त्यामुळे आता मध्यंतरी 2-3 महिन्याचा कालावधी गेला, फक्त भारतीय जनता पार्टीच्या आणि शिंदे गटाच्या लोकांना थोडं थंड करण्यासाठी त्यांनी वेळ काढला। परंतु स्ट्रॅटेजी काय? गणपती विसर्जन झालेलं आहे, सुप्रीम कोर्टामधनं निर्णय झालेला आहे, स्पीकरच्या निर्णयाची वाट पाहण्यात येत आहे आणि एक ना एक दिवस म्हणजे लवकरात लवकर शिंदे सरकार यांचं विसर्जन स्पीकरच्या निर्णयाच्या माध्यमातून होणार आहे। त्याच्यानंतर परत एकदा राजकीय समीकरण बदलतील। तोपर्यंत अजितदादांना आता पालकमंत्री पदाची जबाबदारी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि ती पालकमंत्री पदाची जबाबदारी दिलेली असताना ते चंद्रकांत पाटलांना तिकडनं त्या पदावरनं काढण्यात आले।
निश्चितच तपासेजी धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर आता सुनावणी जवळ आलेली आहे आमदार अपात्रतेची आणि त्यामुळेच हे बदल केल्याचं महेश तपासे यांनी एक मोठं वक्तव्य या ठिकाणी केलं आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा अर्थ काय असा प्रश्न सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतो. तर लोकशाही मराठीनं सगळ्यात आधी बातमी दाखवलेली होती आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं पाहायला मिळतंय. नव्या पालकमंत्री पद जी आहेत त्यांची यादी आता जाहीर झाली आहे. कोणाकोणाकडे हे पालकमंत्रीपद गेलेलं आहे तेही आपण लोकशाही मराठीच्या स्क्रीनवर थोड्याच वेळापूर्वी बघितलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे पुणे ज्या ठिकाणचं पालकमंत्रीपदासाठी राष्ट्रवादीमधील अजित पवार गट आग्रही होता ते पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे आलेलं आहे आणि त्यामुळे त्यांची नाराजी आता तरी दूर झाली आहे का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो. दरम्यान भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. शिरोळेजी, नव्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर झालेली आहे पण जर आपण बघितलं तर याच्यामध्ये जास्तीत जास्त तडजोड भाजपला करावी लागल्याचं दिसतंय. नाही, आज शेवटी कसं आहे की आम्ही सर्व पक्ष हे एकत्र येऊन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आम्ही काम करत आहोत, सक्रिय पद्धतीने काम करत आहोत. त्यामुळे माझ्या मते कुठलीही त्याच्यात नाराजी नाही आणि आम्ही सगळ्यांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला पुढे नेण्याचा जो आमचा संकल्प आहे त्याच्यातली ही हा प्रवास आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची नाराजगी नाही. निश्चितच शिरोळेजी धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. कोणत्याही प्रकारची नाराजी नसल्याचं सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितलेलं आहे. दरम्यान राष्ट्रवादीच्या विद्याताई चव्हाण आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. विद्याताई, नवे पालकमंत्री आता जाहीर झालेले आहे, यादी जाहीर झालेली आहे आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादीमधील अजित पवार गटातील मंत्र्यांना सुद्धा पालकमंत्री पद मिळाली आहेत. तुमची काय प्रतिक्रिया? नाही, अजितदादांनी पालकमंत्री पद जे अजितदादांचं हक्काचं होतं ते त्यांनी शेवटी घेतलेलं आहे. त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आणि काल त्यांची तब्येत बरी नव्हती आणि त्यांनी शेवटी ते पालकमंत्री पद मिळवलं आणि त्यांच्याकडच्या इतर लोकांना पण पालकमंत्री पद नाहीयेत म्हणून नाराजी होती. मला वाटतं ती नाराजी आता दूर होईल. निश्चितच विद्याताई धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर नाराजी दूर होईल असं त्या म्हणतायत. दरम्यान भाजपचे अतुल भातखळकर हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. भातखळकर सर, खरं तर यादी जाहीर झाली आहे पण माझा प्रश्न हा आहे की थोड्या वेळापूर्वी शरद पवार गटाचे एक प्रवक्ते आपल्यासोबत होते आणि ते म्हणाले की स्ट्रॅटेजी याच्या मागे बघायला पाहिजे कारण आता अपात्रतेविषयीची सुनावणी होणार आहे आणि त्याच्या बरोबर आधी ही पालकमंत्री पदं दिली गेलेली आहेत. त्याच्यामुळे याच्यामध्ये काहीतरी स्ट्रॅटेजी आहे, समीकरण पुढे बदलणार आहे. तुमची काय प्रतिक्रिया? नाही, शरद पवार गट किंवा उभाटा गट हा भ्रमिष्ट झालेला आहे. त्यामुळे पालकमंत्री पदाचा आणि पात्र अपात्रतेचा काय संबंध आहे? पालकमंत्री कोणाला कुठल्या जिल्ह्याचं करायचं हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो. तसं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे पालकमंत्री. याच्यामध्ये काही कुठली राजकीय गोष्ट वाचणं आणि ती सुद्धा पात्र अपात्रेशी संबंधित अत्यंत हास्यास्पद आहे. त्यांचं असं म्हणणं होतं भातखळकर सर, त्यांचं असं म्हणणं होतं की समीकरणं बदलणार आहेत आणि त्याच्यामुळे अजित पवारांना खुश करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांचं म्हणणं तर हे पण होतं की शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत, ते पंतप्रधान होणार आहेत. राष्ट्रीय पक्ष पण नाही राहिला, दर्जा पण नाही त्याला राष्ट्रीय पक्षाचा. आणि त्यामुळे ते काय म्हणतात त्याला काहीच काही महत्व नाही. इथे कोणी नाराज नाहीये. सगळं सरकार एक दिलाने एक मताने काम करते. पूर्वी ते सांगायचे फेब्रुवारी पर्यंत सरकार पडणार, आता सरकार पडण्याच्या तारखा देणं बंद केलं. आता कोण मग सांगितलं एकनाथ शिंदे बदलणार आहेत, ते आता सांगणं बंद केलं. त्याच्यामुळे हे जे कोणी विरोधी पक्ष भ्रमिष्ट आणि हताश झालेले आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुती प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे. त्याच्यामुळे ते भ्रमिष्ट झालेले आहेत, एवढाच त्याचा. निश्चितच भातखळकर सर धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. दरम्यान भ्रमिष्ट झालेले आहेत आणि त्यामुळे अशा प्रकारची वक्तव्य करतायत असं भातखळकर यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान अजित पवार यांना पुण्याचं पालकमंत्री पद मिळालेलं आहे ज्यासाठी ते आग्रही असल्याची चर्चा होती. 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली आहे. लोकशाही मराठीनं सगळ्यात आधी ही बातमी दाखवलेली होती. अजित पवार नाराज आहेत आणि त्यामुळे शिंदे फडणवीस त्यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं लोकशाही मराठीनं म्हटलेलं होतं आणि त्यानंतर आता शिक्कामोर्तब झाल्याचं पाहायला मिळतं. त्यावर लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.